आजचा पवित्र दिवस आणि स्वामी सारामृतचे पारायण. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर दिवसाची सुरुवात खूप छान झालेली होती, कारण आजचा दिवस खूप स्पेशल होता. आज होता आपल्या स्वामींचा प्रकट दिन आणि त्यासाठीच नाही ते मला स्वामी सारामृतचं पारायण करायचं होतं. तर सगळी तयारी करून घेतलेली होती. अभिषेकसुद्धा करून घेतला, छान अशी पूजासुद्धा मांडून घेतली आणि इथे लगेच लागलेली होती मी स्वामी सारामृतचं पारायण करायला. किती घर राहती मौन धरती किती एका चरणी उभे राहून सदावी लोक ती गगन एक अगदीवर बसून तपचर्या करीत एक पंचम सिद्धी एक पवना ते किती किती संन्यासी होती संसार अवघा सांडोनी एक करीती कीर्तन एक मांडिती पूजन एक करीती होम हवन एक कर्म आचरिती एक लोका उपदेशिती एक भजन माझी नाचती एक ब्रह्मांड भोजन करीती एक बांधिती देवालय एक जयाचे चरण दुर्लभ भक्ती सद्भक्ती वाचून केला व्यसन. या पवित्र दिवशी ना स्वामींच्या नामस्मरणाने मनाला शांती आणि समाधान मिळते. स्वामींच्या कृपेने ना आपल्या जीवनात सुख समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा येते. आता स्वामी आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात ना सुख समृद्धी आणि समाधान लाभो ही स्वामींच्या चरणी आपली प्रार्थना. स्वामींच्या कृपेने संकट दूर होतात आणि आत्मविश्वाससुद्धा वाढतो, कारण स्वामींच्या फोटोवरती प्रत्येक ठिकाणी आपण जेव्हा पाहतो तेव्हा तिथे लिहिलेलं असतं की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. आता हा आपला स्वामी मंत्र ना खूप छान असे आपल्याला मनाला एक ताकद निर्माण करत राहतो आणि आपल्याला ना त्यामुळे एक मनामध्ये विश्वास निर्माण होतो की आपण या गोष्टी करू शकतो आणि यामध्ये आपले स्वामी आपल्यासोबत आहेत. तर ही सगळं असं छान असं पारायण वगैरे करून घेतलं. स्वामी सारामृत हे पुस्तक ना 21 अध्यायांचं आहे आणि त्याचं इथे मी ना पारायण करून घेतलं. छान असं सगळं पारायण झाल्यानंतर ना लगेच इथे मी आरतीसुद्धा करून घेतली. आरतीसाठी मी बिल्डिंगमधले सगळे छोटे छोटे मुलं बोलवलेले होते आणि प्रसादासाठी ना मी स्वामींना पंचामृत केलेलं होतं. शिऱ्याचा प्रसाद आणि स्वामींना आवडतं असणारं म्हणजे खडीसाखरेचा प्रसाद हे सगळं इथे मी आणून घेतलेलं होतं. तर आपला हा छोटासा ब्लॉग कसा वाटला कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. जय जय रघुवीर.